गांजा पेरण्याची किंवा किडनी विकण्याची परवानगी द्या. जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी. गेल्या 3 वर्षापासून खरीप आणि रब्बी हंगामात होत असलेल्या पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या उत्पन्नातून उत्पादन खर्चही निघत नसल्याची परिस्थिती आहे आणि यामुळे शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे. यावेळी देखील हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चहूबाजूने संकटात सापडलेला आहे. दुसरीकडे गेल्या वर्षीचा पीक विमा अद्यापपर्यंत मिळालेला नाही आणि त्यामुळे किमान स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेतात गांजा लावण्याची किंवा स्वतःची किडनी विकण्याची परवानगी द्यावी अशी मागणी बुलढाण्याच्या जळगाव जामोद तहसीलदारांमार्फत सरकारकडे करण्यात आली आहे. जळगाव जामोद तालुक्याच्या खेरडा खुर्द आणि खेरडा बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडेही निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी हातात फलक घेऊन आपल्या मागण्यांच्या घोषणा देखील देण्यात आल्या. आम्ही या ठिकाणी आज जळगाव जामोद तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माननीय तहसीलदार जळगाव जामोद यांच्या मार्फत एक निवेदन सादर केलेलं आहे. या निवेदनामध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमच्या किडण्या विकायची परवानगी देण्यात यावी किंवा आम्हाला शेतात गांजा लागवड करायची परवानगी देण्यात यावी अशा आशयाचं हे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदारामार्फत पाठवलेलं आहे. मागील सतत 2-3 वर्षापासून या भागातील शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नागवला जात आहे. शासन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची अतोनात हाल या ठिकाणी चालू आहेत. 2024 खरीपचा पीक विमा अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा सतत 3 महिन्यांपासून पाऊस सुरू आहे. सोयाबीनच्या शेंगा भरल्याने कपाशीची बोंड सडली. त्याबाबत पंचनाम्याचे अजून कोणी पंचनामा करायला शासनाचे प्रतिनिधी शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले नाही. आश्वासन आणि फक्त आश्वासनांची खैरात या ठिकाणी विद्यमान शासनाकडून या ठिकाणी होत आहे. त्या संदर्भातलं आम्ही सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे.